रिलेशन आहे, को रिलेशन, हे सेम डायरेक्शनमध्ये, म्हणजे काय, एक्स वाढत असेल तर वाय पण वाढतो. सो व्हेरिएशन जे एक्स आणि वाय मधलं ते सेम डायरेक्शनमध्ये आहे, म्हणून याला म्हणायचं पॉझिटिव्ह कोरिलेशन. ठीक आहे. आणि दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, तुम्ही जितका टाइमपास कराल, ओके, सो एक्स म्हणजे तुम्ही केलेला टाइमपास घेतला आपण, आणि सपोज आपण आवर्समध्ये काउंट केला, आणि वाय म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये पडलेले मार्क्स घेतले आपण. ओके, तर जेवढा जास्त तुम्ही टाइमपास करणार आहे तेवढे मार्क्स कमी येणार आहेत, बरोबर. सो इथं काय झालं, व्हेरिएशन जे एक्स आणि वायचं ते सेम डायरेक्शनमध्ये होतंय का? नो, अपोजिट डायरेक्शनमध्ये होतंय, म्हणून याला काय म्हणणार आहे आपण, निगेटिव्ह कोरिलेशन. ठीक आहे. तर या कोरिलेशनला मेजर करण्यासाठी आपण एक कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन फाइंड आउट करतो, ज्याला नाव